बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ. बावनकुळ्या दिसतो यागळा कसला करून असा शिल्प चिपकेल्यासारखं यागळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असतील. तो हातानं वाटोळं करायला लागला की पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीस चालला काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय. हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे. मला रातभर फोन आहे. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आला काय म्हणले ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही सुधरा पहिल्यासारखे प्रेम चूक सुधारायची. राजकारणात मी चपढप करणार नाही. अशात तुमच्या भाजपमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीत मी चपढप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसरे तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्यायना मी त्यांचा घ्यायना कुणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल टाकायचे मग त्यांच्या सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. तुम्ही दुरुस्त करा पहिल्यासारखं प्रेम सुरू. मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी. फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही कारण आम्हाला अशी होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द ना तो बोलायला काय जागा आहे त्यांना. काय रद्द करता तुम्ही. रद्द करा. इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी काय लावलंय हे. पाटील साहेब आता जे आहे ते फडणवीस साहेबांवरती जी आहे ती टीका करताय. परंतु काही दिवस अगोदर जे आहे की सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती करते. विषय भरकटायला नको. नेमका मेसेज काय द्यायचा तुम्हाला. संदेश काय द्यायचा आहे आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का. मी काल राजकारणात जोडा शिल्प माझा काही दिवस अगोदर मराठा समाज बांधवांनी महापौरांना विरोध केला होता. इच्छा आहे का आम्ही गुन्ह्या गोविंदांना नांदू नये. फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का. सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये. मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून का वैरी झालोत का आम्ही. मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत. माझा तो प्रश्न नाही. विषय भरकटायला नको. गरिबांच्या लेकराचं कल्याण होतं. पाटील साहेब आपण रोज व्यक्त करताय. मात्र ज्या राजकीय पक्षामध्ये जे आहे ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात. कारण आपण एकीकडे फडणवीस असतील शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय. मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहे ते आहेत त्यांना काय आपण संदेश देणार आहात. शिंदे साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती वर्षात केली. मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये. मी राजकीय बोलू नये. नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले विखे पाटील साहेब मध्ये पडले. मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला असे होते गरिबाचं कल्याण होतं. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीत यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलं. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्र मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का रद्द व्हायला लागले. रद्द कसं होती. ओरिजिनल नोंदी शिंदे समिती शोधल्या. रद्द कसं काय करायला तुम्ही. यांना सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागेवा. राजकारण नंतर करू. अगोदर मराठी एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड अन्याय केला तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. राज्यात 2 लाख प्रमाणपत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. 219 फक्त अवैध ठरवण्यात आलेले आहेत असं सरकारकडून. सरकारने मीडिया ट्रायल कम केली 4 तारखेला 2 दिवस.
मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का? प्रमाणपत्र रद्द होते, तुम्ही ते प्रमाणपत्र काढू नका. काही समन्वय घातकात धरले मराठ्याचे, काही अभ्यासक धरले, त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं, आम्हाला माहित होतं. तुला काय बोलता माहितीये का? टिकणार होतं का नव्हतं? 2 वर्ष झालं नोंदी ग्रामपंचायतला चिटकेलेल्या आहेत, उर्दू भाषेतल्या, मोडी लिपीतल्या. आम्हाला माहिती का? वास्तविक सरकारला मोडी लिपी अभ्यासक सापडत नाही. तो सध्याची पोझिशन आहे ती नाही सापडत. आणि आमचं ते असून तुम्ही गैरसमज पसरला. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने. शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची, मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं. नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला. फाईलला आता फडणवीस साहेबाला कळलं नाही, हे महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळलं असेल याचे पण किती लाभ आहेत. प्रयत्न आहे का सरकारचा हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न? नाही इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकतो. पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो आणि मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठे काही पण करू शकतात फडणवीस जर चाल केली काही पण. तुम्ही दिलेलं जे आहे ते जंतर मंतरवरती चिंचणीच्या मी आव्हान नाही. मी मंत्र्याला बी कधी बोलतो आंदोलनाला बसलो येतो का भेटायला, ये नाही तर नको. ज्याचे त्याचे रूल असतात, त्यांना येत असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं, सगळ्या जाती धर्माचे लेकरं आम्ही धावलो दिल्लीकडे, त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळत कोणाला यायचं नसेल तर आपण बळत या प्रमाणे. दादा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दादा गेल्या अनेक वर्षापूर्वी ते नाव आहे ते बदलून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी किंवा निर्णय झालेला आहे. मात्र आपण पाहतो की विरोधी पक्षांकडे विरोध तो समजून घेतो सोलापूरच्या यांच्याकडून. शासन देत नाही असं मी त्यांच्याकडून समजून घेतो. ती गोष्ट मला माहिती नाही. मी सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवाच्या पाठीशी राहणार. फक्त मी त्यांच्याकडून समजून घेतो काय शब्द माझ्या थंड करायचं, बडावा पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचं, असा हा प्रयत्न दिसतो का थंड करून? त्यांच्या डोक्यातच ते नाही. मराठी पहिली नाही राहिले. मराठी थंड होतच नाही. तवा गरमच आहे. तवा गरम आहे. पण आता लय चालू आहे. म्हणजे डाव नवीन रचला ना लय भयानक. आत्ताची पोझिशन सांगतो तुम्हाला. आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ. देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची, याला कुठेतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. की पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्रीपर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठावा. मला रात्री कळायला तर सकाळी यशस्वी झाला. मी खोटं कधीच माहीत देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार? कोणीच ही मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटतं, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंट्या भेटीला नुसता पुढून येईल. तू अटक करून दाखव. मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. त्यांना काय झालंय? त्यांना एक माझा यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करी बहुमताने आलं. त्यांना माहीतच नाही मराठी निवडून दिलं. ते मुसलमानाच्या मागं लागले. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. ते धनगराच्या मागं लागलेत. 15 वर्ष झालं फसिल आहे. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसवलं. आता दलिताचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात कुठे शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करेल. यांना पळता भुज कमी करतो.